मकर संक्रांतीच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांत म्हणजे सूर्य जे आहे ते धनु राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं, म्हणजेच दिवस हळू मोठे होऊ लागतात. हे बदल जे आहे हे सकारात्मक किंवा पॉझिटिव्हचे प्रतीक मानले जाते. आणि हिवाळा कमी होऊन उबदार दिवस सुरू होतात आणि शेतकऱ्यांसाठी हा काळ फार महत्त्वाचा असतो. कारण पीक कापणीचं जे हंगाम आहे, हे सुरू होतं. तिळगुळ घेऊन एक गोड सुरुवात आपण करतो. तीळ जे आहे ते उष्णताचं प्रतीक आहे आणि गूळ जे आहे ते ऊर्जेचं. तर थंडीत आरोग्य टिकवण्यासाठी हे उपयुक्त मानले जातात. सोबतच आपापसात गोडी राखण्याचा संदेशही याच्यात असतो. तर हळदी-कुंकूचं, पतंग उडवणे, साखर आणि तिळाचे पदार्थ वाटणे, या सगळ्या गोष्टी समाजातील एक एकमता किंवा एकोपा आणि आनंद परंपरा जपण्यासाठी केल्या जातात. तर थोडक्यात मकर संक्रांत ही निसर्गातील बदल, सकारात्मक सुरुवात, आरोग्य आणि सामाजिक सलोखा यांचा उत्सव आहे. तर तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.